शिवतीर्थावर मनसेचा पाडवा मेळावा, राज ठाकरेंची तोफ धडाडणार, मनसे महायुतीत सहभागी होणार का याकडे लक्ष. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर, ठाकरेंची शिवसेना 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी 10 जागा लढवणार, तर संधी न मिळाल्यामुळे सांगलीतले काँग्रेस नेते नाराज. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे, सांगलीतले काँग्रेस नेते नॉट रिचेबल. आता लढाई जनतेच्या कोर्टात. विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांचं स्टेटस, नाना पटोलेंकडून नाराजीवर पडदा टाकायचा प्रयत्न. 17 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, नाना पटोलेंच्या भंडाऱ्यातल्या साकोली मतदारसंघात प्रचार सभा घेणार. विदर्भात काँग्रेस उमेदवारांना मिळणार बळ. उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भेकड जनता पक्ष म्हणून उल्लेख, तर मोदींनी नकली शिवसेना म्हणत केलेल्या टीकेला ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर. आपला विरोध पंतप्रधान पदाला नसून भाजपचे नेते मोदींना असल्याचं स्पष्टीकरण. सुधीर मुनगंटीवारांना बहीण भावाच्या नात्यावरील आक्षेपार्ह विधान होण्याची शक्यता. जालन्यात गुन्हा दाखल, अतुल लोंढेंकडून मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करायची मागणी. बारामतीमध्ये आता पवारांच्या सुनेला मतदान करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन, तर बारामतीच्या विकासाचा अजित पवारांनी मांडला लेखाजोखा. विदर्भ मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. वर्धा, अमरावती, नांदेडमध्ये गारपीट, पुढील 2 दिवस परिस्थिती कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. गुढीपाडव्यानिमित्त देशभरात मोठा उत्साह, घरोघरी गुढी उभारत सण साजरा. राज्यभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच. ईडीच्या अटकेविरोधातली याचिका कोर्टानं फेटाळली. न्यायालयाच्या विरोधात केजरीवाल उद्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार.